राम राम दादा। तर आपला खानदेशमा म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्हा जे आपला खानदेशमा आहे त्या यासाठी मी एक आपलं शेतीविषयक चॅनल चालू करेल आहे की त्यांना आपण सगळा पिकसनी माहिती आपला खानदेशी शेतकरीसले देवा आहेत। तर त्या चॅनलला नाव शे कृषी विकास राहुल आणि मनी तुमच्याकडे सगळ्यासकडे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यासनी आपल्या या चॅनलले सबस्क्राईब कर द्या एक वेळा आणि आपला व्हिडिओ देखा। तर दादा आज मी तुमले व्हिडिओ मध्ये सांगावे ते म्हणजे मका पीक विषयी। आणि मका पीक विषयी का माहिती आहे का तुमले? आता समजा जून चालू आहे, तुम्हाला जून नाही, आज तुमने 15-16 तारीख 14-15 तारीख जून नी जायले 15 तारीख जर जून नी गे अजून पाणी ना आपल्याकडे काही साराकार दिशिरा नाही। मग आता समजा अजून जर 5-7 दिन किंवा 10 दिन किंवा 20 जून जर तुम्हाला क्रॉस होई गया आणि पाणी ऊन नाही तर यांना सरळ सरळ अर्थ एकच वस की डायरेक्ट मकाकडे लोकच ना कल जाईन। कारण कपाशी जर लावण म्हणत ती गैरी लेट होई जाईल, त्यांना वाटतो आपले गहू सापडावणी, हरभरा सापडावणी, कोणताच पीक पुढे सापडावणी, त्यांना डायरेक्ट शेतकरीस ना कल हाऊ मक्का या पीककडे जाताना आपले दिशीन। बरोबर आहे। मग आता मक्का ना कल मकाकडे वळावाना कारण काय माहितीये का? कारण मका हाऊ कमी दिन मैजास 120 ते 140 दिन अंदर मका येताना आपले दिसस। बरोबर आहे। त्यांना आपले पुढलं पीक लवकर सापडस आणि पुढलं पीक आपलं मारावत नाही। त्यांसाठी आता मग तुमले मी आडे मकाना काही अशा व्हरायट्या सांगू की आता तुमले 110-120 दिन माई येणाऱ्या व्हरायट्या आहेत आणि चांगलं हमीनं उत्पन्न देणाऱ्या व्हरायट्या आहेत। तर मग यांना सुरुवात करस मी तुमच्यासाठी पहिली व्हरायटी सांगणार ती म्हणजे 6802 सिजेंडा कंपनीने 6802 ही एक व्हरायटी चांगली येले, ती सुद्धा 120 दिन मा निघी जाणारी आहे, खाली होणारी व्हरायटी आहे। उत्पन्न एकदम भारी आहे, 30 ते 35 क्विंटल पर्यंत हमीनं उत्पन्न देणारी व्हरायटी आहे। त्यानंतर तुमच्यासाठी लयले मी एक आपली ॲडव्हान्टा कंपनीने 751 व्हरायटी सुद्धा आपला खानदेशमा गैरी चालणारी आहे। मन मते तर मागणा साले जशी शॉर्टेज होईल होती तशी या साले बी भेटस का नाही भेटस, पण 751 व्हरायटी एकदम भारी हक्कानं हमीनं उत्पन्न देणारी व्हरायटी आपले सध्या खानदेशमा देखाल भेट राहिली। त्यानंतर ते ॲडव्हान्टाच कंपनीनी 741 ती सुद्धा मागणा साले, तिने सुद्धा एकदम भारी उत्पन्न शेतकरीसले दिलं होतं। कम से कम 1 एकरले 35 ते 40 क्विंटल पर्यंत 741 उत्पन्न मागणं चालले येईल होतं। म्हणून तुम्ही त्या व्हरायटीना सुद्धा तडे तुम्ही एक विचार करू शकतास की हाई व्हरायटी सुद्धा जर आपण लई तर 741 जर आपण लई बो ॲडव्हान्टाने तर त्यानं सुद्धा आपले उत्पन्न चांगलं येऊ शकस। आणि शेतकरी मित्रांनो या नामा मी तुम्हाला अजून एक व्हरायटी सांगणार ती म्हणजे पाटील बायोटेक कंपनीनी बाजीराव हाई व्हरायटीनं सध्या या मागला 2-3 वर्ष आहे ना एवढा भयानक रिझल्ट येले आणि एवढं चांगलं उत्पन्न येईल ना म्हणजे एकरले 40 क्विंटल तर मका कदा घ्यानी हो। म्हणून तुम्ही ती सुद्धा व्हरायटी ना एक तरी विचार करू शकतास। दाना पुरा टोकदार भरेल राहतात, सगळ्या गोष्टी एकदम पुरा भगवा कलर ना दाना येस। तुमले या ज्या व्हरायट्या मी सांगात या व्हरायट्या तुम्ही कधी लायल होतात का? तुमले यानं उत्पन्न कितलं येईल होतं यानं म्हणजे या व्हरायट्यास ना तुमले ॲव्हरेज कसा बसना तुमना अनुभव मला या तुम्ही कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मी तुमच्यासाठी अजून चांगला व्हिडिओ बनवसू। आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त खानदेशी आपला दादासाठी भाऊसाठी शेतकरी बंधूसाठी शेअर करा। धन्यवाद।